तुम्हाला हे माहीत आहे का? हजारो वर्षांपूर्वी आपल्या भारतामध्ये चित्रकलेसाठी अगदी स्पष्ट व सुसंगत मूल अंग लिहिली गेली आहेत. नमस्कार, मी अंकिता. आजच्या या व्हिडिओमधून आपण षडांग म्हणजे काय, ते आपल्या चित्रामध्ये कसे वापरावे, हे सगळं उदाहरणासहित अगदी सोप्या भाषेमध्ये आपण समजून घेणार आहोत. षडांग हे चित्रकलेतील 6 मूल अंग म्हणजे 6 लिम्स ऑफ आर्ट फंडामेंटल्स हे विष्णू धर्मोत्तर पुराणामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. या षडांगामुळे आपले चित्र बळकट, भावपूर्ण होऊन आत्म्याला भिडते. हे षडांग जरी प्राचीन असले तरी कालातीत आहे. जसं आजकालच्या काळातील व्हॅल्यू, प्रपोर्शन, कॉम्पोजिशन, पर्स्पेक्टिव्ह, अगदी तसंच प्रत्येक अंग म्हणजे चित्रकलेचा मजबूत पाया आहे, जो आपल्या चित्राला परिपक्वतेकडे घेऊन जातो. चला तर मग आज आपण हे षडांग आपल्या भाषेमध्ये आजकालच्या उदाहरणासहित अगदी सोप्या सहज भाषेमध्ये समजून घेऊया. रूपभेद प्रमाणानी भाव लावण्य योजनाम सादृश्य वर्णिका भंग इति चित्रम षडांगकम. सगळ्यात पहिलं अंग आहे रूपभेद, म्हणजेच आकार आणि रूप ओळखणे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे आजही तितकंच महत्त्वाचं आहे. आता आपण समोर वाघ आणि सिंहाचा फोटो बघतोय. हे दोन्ही प्राणी एकमेकांपासून वेगळे आहेत. त्यांचा आकार व रूप, उंची, रंग, चेहरा, शरीराची ठेवण यात खूप अंतर आहे. हा फरक समजून घेणं म्हणजेच रूपभेद. पक्षी व फुलपाखरू दोघेही उडतात, पण दोघांमध्ये किती अंतर आहे. रंग, आकार सगळंच भिन्न आहे. हा फरक समजणं म्हणजेच रूपभेद. आपण हल्ली चित्रकला शिकताना पहिले सोपे आकार शिकतो, मग चित्र काढतो. आपण मुलांनाही तसंच शिकवतो. ज्या वस्तूचं आपण चित्र काढणार आहोत त्याचा पहिले आकार ओळखायला सांगतो व मग चित्र काढायला सांगतो. या आकारांमुळे चित्रकला सोपी होते. समोर आपण एक पेरचं चित्र पाहतोय. तुम्हाला त्यात कोणते मूलभूत आकार दिसत आहेत? बरोबर आहे, येथे शंकू आणि चेंडूचा आकार आहे. आता समजा आपल्याला घराचं चित्र काढायचंय, तर आपण काय करतो? पहिले एक त्रिकोण काढतो, त्याखाली एक चौकोन किंवा आयत आखतो. आतमध्ये दरवाजासाठी आयत आखतो व चौकोन आकार खिडक्यांसाठी. झालं घर. किती सोपं. जेव्हा आपण ॲनाटॉमी किंवा व्यक्तिचित्र काढतो तेव्हा काय करतो? रूप ओळखून त्याचा अभ्यास करतो. म्हणजेच आपण त्याचा मूलभूत आकार ओळखतो व त्याप्रमाणे त्याचं चित्र काढतो. आता हेच रूपभेद आपण काही प्रसिद्ध चित्रांमधून समजूया. लेई डम्बॉझल अव्हिनॉन हे पिकासो यांचे चित्र आहे. यात 5 मुली दाखवल्यात. पिकासोंनी या चित्रात मूलभूत आकार, खास करून चौकोनाकृती रेषांचा वापर केलाय. प्रत्येक आकृती ही वेगळी आहे. त्यांचे हावभाव, आकार, प्रमाण वेगवेगळे आहेत. यात आपल्याला रूपभेद दिसून येतो. आपण अजिंठा लेण्यांमधील बोधिसत्व पद्मपाणी चित्र पाहतोय. या चित्रात मध्यभागी बुद्ध आहे व आजूबाजूला अनेक आकृत्या आहेत. या प्रत्येक आकृत्या रंगरूपामध्ये एकमेकांपासून वेगळ्या आहेत. या चित्रात अनेक बारीक सारीक तपशिलांची विशेष काळजी घेतली आहे. वक्राकार रेषांनी शरीराची रचना, कपड्यांच्या घड्या, दागिने, मुकुट याचबरोबर योग्य प्रमाणबद्ध आकृत्या व समतोल चित्ररचना पाहावयास मिळते. म्हणूनच हे रूपभेदाचं उत्तम उदाहरण ठरतं. हे एक AI निर्मित चित्र आहे. या चित्रात 4 महिला आहेत ज्या एकमेकींपासून वेगळ्या आहेत. यांच्या चेहऱ्यावरील भाव, शारीरिक ठेवण, प्रमाण सर्व काही भिन्न आहेत. म्हणून हा रूपभेद आहे. प्रमाणानी. आता आपण दुसरं अंग प्रमाणानी पाहणार आहोत. प्रमाणानी म्हणजे चित्र योग्य मापात येण्याची कला. या फोटोत आपल्याला स्पष्ट होईलच की चित्र प्रमाणबद्ध कशी काढली जातात. समोरील चित्राप्रमाणे या 3 वस्तू आहेत. एक पेर, द्राक्ष आणि जग. या 3ही वस्तूंचा आकार वेगवेगळा आहे. जग मोठा, पेर मध्यम व द्राक्ष लहान आकारात आहेत. या सगळ्यांची एकमेकांशी तुलना करून चित्र काढायचं. आपण आता चित्रासाठी वस्तू कशा पद्धतीने मोजली जाते ते पाहतोय. या चित्रात आपण व्यक्तिचित्राचे प्रमाण पाहतोय. कोणत्याही व्यक्तीचे प्रमाण हे 7.5 हेड असते, म्हणजे चेहऱ्याच्या तुलनेने मानवाकृती ही 7.5 पट असते. या चेहऱ्याच्या आकारमानानुसार बाकी अवयव ही मोजतो. आता आपण जो फोटो पाहतोय
त्यात एक लहान मुलगी तिच्या वडिलांसोबत आहे. या दोघांच्या आकारमानामध्ये किती फरक आहे हे लक्षात आलंच असेल. ती मुलगी आकाराने लहान व तिचे वडील आकाराने मोठे आहेत. हा मूलभूत फरक तर लक्षात आलाच असेल. तर हा फरक लक्षात घेऊनच आपण चित्र काढतो आणि त्यामुळेच आपली चित्र प्रमाणबद्ध येतात. हे आपण भारतीय लघुचित्राचे उदाहरण बघतोय. बघा किती प्रमाणात त्यांनी आकृत्या रेखाटल्यात. हे चित्र प्रसिद्ध भारतीय चित्रकारांची आहेत. बघा या दोन्ही चित्रात सर्व व्यक्ती, प्राणी व निसर्ग अगदी योग्य प्रमाणात चितारली आहेत. भाव. आपण आता तिसरं षडांग भाव पाहणार आहोत. भाव म्हणजे आपल्या चित्रात योग्य भावना व वातावरण निर्मिती करणे. चित्रात जर का भाव आला तरच चित्र बोलकी बनतात. डोळ्यांचे हावभाव, चेहऱ्यावरील हसू, तोंडाची मुद्रा हे सगळं भाव आहे आणि या भावामुळे चित्र जिवंत व बोलकी बनतात. आजही कॉमिक्समध्ये, ॲनिमेशनमध्ये, व्यक्तिचित्रण किंवा कोणत्याही चित्रात हेच तत्त्व वापरलं जातं. आता आपण समोरील चित्र बघून सांगू शकतो की कोण आनंदी वाटतोय, कोण शांत आहे किंवा दुःखी वाटतोय. भाव हा महत्त्वाचा अंग आहे कारण भावनेशिवाय चित्र अपुरी वाटू लागतात. आता आपण भारतीय लघुचित्र पाहतोय. हे रागमाला मालिकेतील कौसा रागपुत्र हे आहे. या चित्रात संगीतातले स्वर हे मानवी हालचालींद्वारे दाखवण्यात आले आहेत. या व्यक्तींच्या चेहऱ्यावर शांत भाव आहे व वातावरण ऊर्जावान वाटते. हे चित्र द स्क्रीम, एडवर्ड मंक यांचे चित्र आहे. या चित्रात चेहऱ्यावर भीती, एकटेपणा दिसतो. लाल रंगात पार्श्वभाग आहे त्यामुळे उत्तम वातावरण निर्मिती झाली आहे, म्हणून हे चित्र मनाला भिडते. हे चित्र M.F. हुसेन यांचे 8 हॉर्सेस हे आहे. हे घोडे उधळलेले धावणारे आहेत व चित्रातील पार्श्वभाग लाल आहे त्यामुळे या चित्रात गती, शक्ती आणि ऊर्जा जाणवते. आपल्याला भाव निर्मिती, रंग, रेषा, आकार, पोत व चित्ररचना या सगळ्यामधून सुद्धा करता येते. जसं की लाल रंग ऊर्जावान वाटतो, निळा शांत व पिवळा आनंदी वाटतो. तसंच जर रेषा झपाट्याने फिरवल्या व ब्रश स्ट्रोक्स खडबडीत दिले तर ते चित्र अस्वस्थ वाटते. आता आपण उत्तम भाव असलेले प्रसिद्ध चित्र पाहूया. हे कालीघाट चित्र आहे. यात काली माता अत्यंत शक्तिशाली स्वरूपात दाखवली आहे. हे एक रागमाला मालिकेतील मलाश्री रागिणी हे आहे. या चित्रात एक वाडा दाखवलाय. यात 3 स्त्रिया गप्पा मारत बसल्यात व 2 हरिण खेळतायत. या चित्रात मलाश्री रागिणी मानवी हालचालींमधून दाखवण्याचा प्रयत्न केलाय. यात आत्मनिरीक्षण व चिंतन व्यक्त होतो. हे चित्र द सिलेक्टिंग ज्युरी ऑफ द न्यू इंग्लिश आर्ट क्लब हे सर विल्यम ऑर्पेन यांचं आहे. या चित्रात अनेक आकृत्या आहेत. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगवेगळे भाव आहेत. काही एकाग्र वाटतात तर काही कंटाळलेले. लावण्य योजनाम. लावण्य योजनाम हे 4थे अंग आहे. लावण्य म्हणजे सौंदर्य आणि योजना म्हणजे रचना. थोडक्यात चित्रामध्ये सौंदर्य निर्मितीचे नियोजन. आपण एखादं चित्र बघून म्हणतो वाह किती सुंदर आहे, कारण ते चित्र समतोल, लयदार, सुंदर रंगसंगती व चित्ररचनेमुळे वाटतं. यालाच आपण लावण्य योजना म्हणतो. आताच्या काळात सुद्धा आपण हा अंग वापरतोच नाही का. आता आपण अजिंठा लेण्यातले चित्र पाहतोय. हे चित्र आपल्याला फार सुंदर वाटतात. बघा त्या चित्रामध्ये किती सुंदर रचना केली आहे. चित्र लयदार व समतोल वाटतोय. यात लयदार रेषांचा वापर दिसतोय. हे चित्र S.H. रजा यांचे फ्लोरा फाउंटन हे आहे. या चित्रात त्यांनी ब्रश स्ट्रोक्स किती लयदारपणे दिलेत. यात इमारती, रस्ते व आकाशामध्ये समतोल साधलाय, त्यामुळे हे चित्र किती सुंदर वाटते. आता हे चित्र वॅन गॉग यांचे आहे. बघा लयदार रेषा किती प्रभावीपणे वापरल्यात. यात झाडं, जमीन व आकाशात किती उत्तम समतोल साधलाय. रंगसंगती व पोत फार सुंदर वाटतायत. मित्रांनो, तुम्हाला हे लक्षात आलंय का? आपल्याला भारतीयच नाही तर पाश्चिमात्य चित्रात देखील हे लावण्य योजना दिसून येतं.
आपण आजकालच्या काळात चित्रकलेचे तत्व म्हणजेच चित्ररचना, रंगसंगती, फोकल पॉइंट, फ्लो, लय व समतोलता हे सगळं योग्यरित्या वापरण्याचा प्रयत्न करतो. हे सगळंच या लावण्य योजनेचाच भाग आहे. हे चित्र राजा रवी वर्मा यांचे आहे. यात मराठी स्त्रीचं चित्र रेखाटले. पहा, हे चित्र किती सुंदर दिसते. या चित्ररचना, रंगसंगती, प्रमाण किती उत्तम चितारले. हे शकुंतलेचे चित्र राजा रवी वर्मा यांचे आहे. पहा, लावण्य योजनेचे किती उत्तम उदाहरण आहे हे चित्र. आपण आता भारतीय लघुचित्राचे लावण्य योजनेचे उत्तम उदाहरण पाहतोय. तुम्हाला कोणत्या गोष्टी सुंदर जाणवल्यात ते मला कमेंट करून नक्की सांगा. आता आपण समोर व्यक्तिचित्र पाहतोय. या पहिल्या चित्रात एक व्यक्ती बरोबर मध्यभागी उभी आहे. बॅकग्राऊंडचा रंग पिवळा व त्या व्यक्तीच्या कपड्यांचा रंग गुलाबी हे एकत्र फारसं खुलत नाही. त्या उलट बाजूच्या चित्रात एक महिलेचा चेहरा आहे. पण येथे फक्त चेहऱ्याचं चित्र न काढता त्यात फुलं पण काढली आहेत. त्यामुळे त्या चित्रामध्ये वेगळेपणा आलाय. बॅकग्राऊंड निळं व चेहरा व फुलांमध्ये नारंगी छटा हे दोन रंग पूरक रंग संगती बनवतात. चित्ररचनेमुळे हे चित्र साधारण न राहता कलात्मक वाटू लागतं व रंगांमुळे चित्र उठून दिसू लागतं. आपण आजकाल चित्ररचना, रंगसंगती, छटांचे मूल्य, पोत, फोकल पॉइंट, लय, समतोलता व फ्लो हे सर्व मूलभूत तत्व शिकतो. हे आताचे तत्व जरी असले तरी हे प्राचीन लावण्य योजनेचाच भाग आहे. लावण्य योजनेचे हे सगळे तत्व चित्रामध्ये एकत्र वापरणं खूप महत्त्वाचं आहे. आता आपण एक अमूर्त चित्र पाहतोय. या चित्रात रंगांचा फार गोंधळ वाटतोय, कारण रंग कोटेही दिलेत व छटांचे मूल्यही दिसत नाहीये. तर आपण जर काय रचना, रंगसंगती व मूल्यांवर काम केलं तर चित्र सुंदर बनेल. या चित्रात मात्र आपल्याला लय जाणवते. यात पूरक रंगसंगतीचा वापर दिसतोय, मूल्यही दिसतायत व चित्ररचना ही रूल ऑफ थर्डवर केली आहे. यामुळे आधीच्या चित्राच्या तुलनेत हे चित्र लावण्यपूर्ण वाटतं. यावरून असं लक्षात येतं की लावण्य म्हणजे सौंदर्य, समतोलता, नजाकत, लय, रंगसंगती, फोकल पॉइंट व फ्लो. आपण हे सगळं मिळून चित्र काढतो तेव्हा लावण्य येतो. काही महत्त्वाच्या सूचना. पहिले कच्चं चित्र रेखाटल्यावर ते शांतपणे बघा. निरीक्षण करा कुठे समतोलता बिघडली आहे का. प्रकाश व छटांचा समतोल साधलाय का ते पहा. शेवटी फिनिशिंग टच दिल्यावर चित्रात लावण्य येतं. अर्थात लावण्य योजना ही सरावाने जमू लागेल. पण एक लक्षात ठेवा, चित्र नुसतं सुंदरच नाही तर ते सुसंवादी वाटलं पाहिजे. हाच खरा लावण्य योजनेचा अर्थ. मित्रांनो, आज आपण व्हिडिओमध्ये पाहिलं की रूपभेद, प्रमाण, भाव आणि लावण्य योजना या षडांगामुळे आपली चित्र नुसती चांगली नाही तर प्रभावी बनतात. पण अजून 2 षडांग बाकी आहेत. ते षडांग आपल्या चित्राला अजून एक पाऊल पुढे घेऊन जाईल. ते म्हणजे सादृश्य आणि वर्णिकाभंग. आणि संपूर्ण षडांग शिकल्याशिवाय आपले चित्र प्रभावी बनणं अशक्यच. त्यामुळे षडांगाचे भाग 2चा एकही सेकंद चुकवू नका. तो पाहिल्यावर तुम्हाला समजेल की चित्र नुसती बघायची नसतात तर ती अनुभवायची असतात. हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर शेअर करायला विसरू नका आणि आर्ट व्हीलला सबस्क्राईब करा, कारण पुढे अजून भन्नाट व्हिडिओ येत आहेत. धन्यवाद.